तर सिद्धिविनायकाच्या अलंकारांचा लिलाव होणार आहे। लिलाव प्रक्रिया शासन नियमाप्रमाणे सुरू आहे। सिद्धिविनायका चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव होतोय। लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावा दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलेले आहेत। म्हणजे आज लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे। सदर प्रक्रिया पूर्णपणे शासन नियमाप्रमाणेच होतीये। लिलावासंबंधीचे सर्व अधिकार न्यासाने राखून ठेवलेले आहेत। श्री सिद्धिविनायकाच्या सर्व भक्तांनी या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे न्यास व्यवस्थापन समितीने आवाहन केलंय। अत्यंत उत्कृष्ट असा सहभाग या लिलावासाठी मिळत आहे। सिद्धिविनायक चरणी भाविकांनी जे जे दागिने प्रसाद म्हणून चढवलेले असतात तर त्या दागिन्यांचा आपण लिलाव करतो। आताचा जो लिलाव होत आहे तो साधारणपणे 2019-20 या वर्षामध्ये जे भाविकांकडून सोन्याचे दागिने प्राप्त झालेले आहेत, ज्यामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट अशा स्वरूपाचे दागिने प्राप्त झालेले आहेत। तर यामध्ये सुमारे 217 प्रकारचे वेगवेगळे दागिने आहेत, ज्याच्यामध्ये गणेशांच्या प्रतिमा, छोटे लॉकेट्स, साखळ्या, हार, मोदक अशा स्वरूपाचे विविध दागिने आहेत। तर या ज्या भावनेने हे अर्पण केले जातात सिद्धिविनायकाला, त्याच भावनेने आज लिलावात सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी गणेश भक्तगण होत आहेत। त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। साधारणतः 267 छोटे मोठे अशा प्रकारचे हे मौल्यवान दागिने आहेत आणि त्यापैकी साधारणतः 60 ते 62च्या दरम्यान जे मौल्यवान वस्तू आहे त्याचा लिलाव झालेला आहे।